दादरच्या सावरकर सभागृहात सकाळी 9 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। राज ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय अधिक माहिती? निश्चितच लागवी आज मनसेची पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। खरं तर मुंबईच्या दादर इथे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या सभागृहामध्ये आज सकाळी 9 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईतले सगळेच पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित असतील। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील। याच वेळी आपण पाहतोय की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। एकीकडे राज्यातील अनेक मुद्दे जे आहेत तिथे उपस्थित केले जात आहेत आणि त्यासोबतच सध्या 6 खासदार यांनी बंड करून शिवसेना शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। या सगळ्या घडामोडीवरती सोबतच आपण पाहतोय की येऊ घातलेल्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष आपल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील। मात्र यावेळी काही महत्त्वाचं वक्तव्य ते करतात का याकडे देखील प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। त्यामुळे निश्चितच आज होणारी 9 वाजताची ही मनसेची बैठक ही खरं तर पाहण्यासारखी असेल, कारण राज ठाकरे या सगळ्याच बैठकीमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि यासोबतच राज्यात घडत असलेल्या या सगळ्याच राजकीय परिस्थितीवरती काय बोलतात याकडे प्रामुख्याने लक्ष राहिलेलं आहे। मीनाक्षी, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा। पुढच्या बातमीवर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे। उद्धव ठाकरे उद्यापासून ॲक्शन मोडमध्ये दिसतील। महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत उद्धव ठाकरे। यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव, शिर्डी या ठिकाणी ते दौरा करतील। पुढील खासदारांच्या मतदारसंघात ते सभा देखील घेणार आहेत। मीनाक्षी, निश्चितच लागवी, कारण उद्यापासून हा दौरा सुरू होत आहे। खरं तर या दौऱ्याची सुरुवात जी आहे ती ईशान्य मुंबईपासून त्यांनी केलेली आहे। आपण पाहतोय की अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईच्या भांडूप असेल, घाटकोपर असेल या सगळ्याच परिसरामध्ये त्यांनी मात्र आपले तळागाळातले जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा मग शाखा प्रमुख आहेत यांच्या भेटीगाठी घेतल्या। इथून हा दौरा सुरू झालेला आहे। खरं तर उद्यापासून आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये ते जाणार आहेत, जिथे आपण पाहतोय की त्यांच्याच पक्षातील 6 खासदारांनी बंडखोर करून शिवसेना शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मात्र थेट आता या 6 खासदारांच्याच लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तिथे जाऊन आपण पाहतोय की वेगवेगळ्या जिल्ह्यात ते सभा देखील घेणार आहेत। उद्यापासून खरं तर हा दौरा सुरू होत आहे। यवतमाळ, हिंगोली, परभणी, शिर्डी या सगळ्याच परिसरामध्ये उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील आणि सोबतच आपण पाहतोय की संघटना मजबूत करणे असेल किंवा मग तिथले असतील मतदारसंघातले सगळेच पदाधिकारी, शाखा प्रमुख मुंबईतले यांच्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये आता उद्धव ठाकरे जाण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र या सगळ्याच जिल्ह्यातले आपण पाहतोय की मतदारसंघातील जे प्रमुख नेते आहेत किंवा मग तळागाळातले सगळेच मतदार आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत। तर निश्चितच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन उद्धव ठाकरे काय नेमकं आव्हान करतात आपल्या कार्यकर्त्यांना, तिथल्या मतदारांना, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यामुळे लागवी आजपासून खरं तर आज रात्रीपासून उद्धव ठाकरे हे दौऱ्यावरती निघणार आहेत आणि 29 तारखेपर्यंतचा हा दौरा आहे। अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।